जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरती 2023 मध्ये सर्वात मोठी अपडेट आपण घेऊन आलेलो आहे आणि धक्कादायक बातमी म्हणजे 100+ मार्क घेणारे विद्यार्थी हे अपात्र होत आहे। कोणत्या वनवृत्तामध्ये विद्यार्थी अपात्र होत आहे, त्याचे कारण काय, विद्यार्थी अक्षरशः ग्राउंडच्या बाहेर येताना अक्षरशः रडताय विद्यार्थी मित्रांनो। कारण की 100+ मार्क घेणारे विद्यार्थी जेव्हा अपात्र होतात तेव्हा त्यांचं जे स्वप्न असतं ते विद्यार्थी मित्रांनो अर्ध राहत असते। तुमच्यासोबत सुद्धा असं झालं नाही पाहिजे, त्यासाठीच हा व्हिडिओ संपूर्ण विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून संपूर्ण विद्यार्थ्यांसोबत काय नेमकं झालं आणि त्यांनी काय चुका केल्या ते तुम्ही चुका करू नये त्यासाठीच हा व्हिडिओ आणलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अपात्र लिस्ट सुद्धा जाहीर झालेली आहे। सर्वांनी काय करायचं आहे आता की तुम्ही अपात्र नाही झाले पाहिजे, त्यासाठीच हा व्हिडिओ आणलेला आहे। व्हिडिओला एक वेळा लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर। ह्या याद्या जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे। टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ज्यांना डिस्क्रिप्शन बॉक्स कुठे असतो काय असतो हे माहीत नसेल त्यांनी सरळ सरळ मला या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे जॉईन म्हणून, मी तुम्हाला टेलिग्रामची लिंक देऊन देईल। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, खूप विद्यार्थी हे अपात्र होत आहे, त्याचे कारण काय ते पण समोर आलेलं आहे। विद्यार्थी काय चूक करत आहे ज्याच्यामुळे विद्यार्थी अपात्र होत आहेत ते पण समोर आलेलं आहे आणि आपल्याला आता नेमकं काय करायचं आहे की आपण अपात्र होणार नाही। तर चला विद्यार्थी मित्रांनो, वेळ न घालवता आपण मुद्द्यावर जाऊया। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आलेलो आहे चंद्रपूर वनवृत्ताच्या ऑफिशियल संकेतस्थळावर। आपण बघू शकता महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट चंद्रपूर आणि तुम्ही सुद्धा या साईडवर जाऊन बघू शकता की नेमकं यामध्ये त्यांनी स्पष्टपणे काय काय दिलेलं आहे। तर पहा, क्वालिफाय डिस्क्वालिफाय कॅन्डिडेट लिस्ट रनिंग टेस्ट, त्यानंतर बघा 23 तारखेला हे टाकलेली आहे आणि येथे सुद्धा 22 तारखेला सुद्धा तीच लिस्ट टाकलेली आहे। आपण याला ओपन करून बघूया। तर बघा, तर पहा आपण 24 तारखेची लिस्ट ही ओपन केलेली आहे। फॉरेस्ट गार्ड ग्रुप सी दिनांक 24/1/2024 रोजी धाव चाचणी करता पात्र अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आणि सर्कल आहे चंद्रपूर। आता आपल्याला माहिती आहे की महिलांची इथे मैदानी चाचणी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, उंची मोजणे सुरू आहे। तर महिला उमेदवारांसाठी जे उंची आहे ते आहे विद्यार्थी मित्रांनो 150 सेंटीमीटर। आपण बघू शकता 150 सेंटीमीटर महिलांसाठी उंची मागितलेली आहे आणि पुरुष उमेदवारांसाठी 163। त्यानंतर पुरुष उमेदवारांसाठी छाती न फुगवता 79, फुगवून 84। आणि हा मुद्दा खूप गाजतो आहे, वजन जो आहे हा मुद्दाच विद्यार्थ्यांना कळत नाही आहे। आपण तो मुद्दा सुद्धा समजून सांगणार आहे। वजन बघा इथे काय म्हटलेलं आहे त्यांनी, वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात वजन पाहिजे आहे। त्यानंतर इथे बघू शकता तेच दिलेलं आहे, ठीक आहे। आणि जे पेसा क्षेत्रामध्ये किंवा ST मधून अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी 152.5 आणि महिलांसाठी 145 आणि छाती पुरुष उमेदवारांसाठी सेमच मागितलेली आहे। तर आपण आपल्या मुद्द्यावर जाऊया। तर पहा इथे अपात्रचं जे आपल्याला आपल्या समोर येत आहे तो बघा, आपण हा व्हिडिओ यासाठीच बनवतो आहे की तुम्ही चूक करू नये किंवा तुमच्या मधील जी भीती आहे ती दूर व्हावी। तर पहा इथे जर बघायला गेलो आपण तर पात्र पात्र पात्र, त्यानंतर बघा जो अपात्र आहे तो अनुपस्थित आहे, त्यानंतर पात्र पात्र अनुपस्थित, ठीक आहे। म्हणजे बहुतेक विद्यार्थी हे अनुपस्थित आहे यामध्ये आपण बघू शकता। आणि त्यांनी जो शेरा दिला आहे, शेरा पण आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, नेमकं कारण काय आहे यांना अपात्र करण्यासाठी। तर बघा जे अनुपस्थित आहे ते तर अपात्र होणारच आहे। तर आपण बघू शकता इथे अपात्र दिलेलं आहे, इथे बघू शकता अपात्र उंची। आता उंचीमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो कोणत्याच भरतीमध्ये तुम्हाला जर कमी असेल तर घेण्यात येणार नाही। इथे कारण दिलेल्या उंची अपात्र, ठीक आहे। म्हणजे या महिला उमेदवाराची उंची नसेल तर इथे ते अपात्र करणारच। त्यानंतर बघू शकता दुसरं जो महिला उमेदवार आहे त्या पण अपात्र आहे, NTB, आणि उंची बघू शकता उंचीमध्येच अपात्र झालेले आहे। त्यानंतर बघू शकता पुढील जे महिला उमेदवार आहे वरील एक अनुपस्थित आहे आणि एक अपात्र आहे आणि इथे सुद्धा अपात्राचं कारण उंचीच दिलेलं आहे। तर बघा काही महिलांची आपल्याकडे
माहिती आलेली आहे की त्यांना वजनच्यामुळे अपात्र करण्यात आलेलं आहे. म्हणजेच BMI योग्य नसल्यामुळे किंवा उंची आणि वयानुसार जे त्यांनी दिलेलं आहे वैद्यकीय प्रमाणात BMI पाहिजे म्हणून, त्यामुळे अपात्र करण्यात आलेलं आहे. पण इथे जर लिस्ट बघितली आपण, कारण की आपण खरी बातमी देत असतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही घाबरू नये त्यासाठीच आपण हा व्हिडिओ आणलेला आहे. तर पहा, इथे कुठेच असं त्यांनी कारण नाही दिले की वजन कमी आहे किंवा काही, फक्त उंचीमध्ये त्यांनी अपात्र केलेलं आहे. त्यानंतर पुढील बघू शकता, अपात्रचे कारण शैक्षणिक पात्रता पूर्ण करीत नाही. आता शैक्षणिक पात्रता तुमची जर पूर्ण नसेल तर त्यांना कसं घेणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसरं जे कारण आहे नागपूर वनवृत्तामध्ये की विद्यार्थ्यांना अपात्र करण्यात येत आहे, ते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याचे प्रमाणपत्र विद्यार्थी नेत नाही आहे. आपण सुरुवातीपासून सांगत आहे की हे 3 प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. आता विद्यार्थी म्हणत आहे की सर माझं लग्नच नाही झालं आहे, मी अनमॅरिड आहे, तर मला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र लागणार आहे की नाही. तर मित्रा, तुझं लग्न हो किंवा नाही हो, तुला ते लागणार आहे. आपण काय करायचं, एक कोरं न्यायचं ज्याला ब्लँक म्हणतो आणि एक भरून न्यायचं. 2 नेल्यामुळे काय होईल, जर त्यांना भरलेलं पाहिजे असेल तर ते भरलेलं घेईल, आणि जर जर भरलेलं नेलं असेल आणि त्यांना ब्लँक पाहिजे असेल तर विद्यार्थी मित्रांनो, तुला झेरॉक्स काढायला तिथे जावं लागेल. तुमचा वेळ जाईल त्यामध्ये, आणि तुझं जे ग्राउंड सकाळी सकाळी होणार आहे ते तुझं लेट होईल आणि तुझेच मार्क कमी होईल. 2 रुपये 1 रुपयाच्या झेरॉक्ससाठी तुझा टायमिंग हा वाढणार आहे. आणि विद्यार्थ्याचं जे एक महत्त्वाचं आहे की फिटनेस सर्टिफिकेट कुठलं पाहिजे आणि कोणत्या डॉक्टरकडून पाहिजे आहे. तर पहा, एका विद्यार्थ्याने मेल केलेला होता, नमस्कार सर मॅडम, मला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट तारीख संदर्भात माहिती पाहिजे. हे की सर्टिफिकेट कोणत्या तारखेची पाहिजे, कारण अजून 15-20 दिवसानंतर ग्राउंड असेल. मी आजचे सर्टिफिकेट असेल तर चालेल का. आता बघा, नाशिकला त्यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणजेच फिटनेस सर्टिफिकेट आता घेतलेलं नाही आहे. त्यांनी काय म्हटलं की ग्राउंड ज्या दिवशी असेल त्या दिवशी तुमच्याकडे पाहिजे, पण नागपूरला ते आताच घेत आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कुठली प्रोसेस वेगळी आहे, कुठली प्रोसेस कशी आहे ते न बघता त्यांनी जे मागितले आहे ते सर्व न्यायचं काम आपलं असतं. ठीक आहे. काही विद्यार्थी या प्रमाणपत्र न नेल्यामुळे सुद्धा अपात्र झालेले आहे. आता बघा, अशा चुका तुम्ही करू नका. जेवढे त्यांनी डॉक्युमेंट दिलेले आहे ते आज घे की ग्राउंडच्या अगोदर घे, तुम्हाला डॉक्युमेंट द्यायचं आहे म्हणजे द्यायचं आहे. तर आताच नेलं तर काही प्रॉब्लेम होणार नाही आहे. ठीक आहे. त्यांनी घेतलं तर ठीक, नाही घेतलं तर आपण ग्राउंडच्या वेळेत द्यायचं. त्यानंतर बघा, लहान कुटुंबातील प्रमाणपत्र. आता बघा, हे तर मॅरिडवाल्यांना लागणारच आहे, पण अनमॅरिडवाल्यांनी सुद्धा न्यायचं आहे. 2 रुपयाचे झेरॉक्सनी तुमचं काही कमी होणार नाही विद्यार्थी मित्रांनो. जर या एका प्रमाणपत्रामुळे तुम्ही अपात्र झाला ना, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हालाच खूप मोठा प्रॉब्लेम येणार आहे. त्यानंतर बघा, हे वचनपत्र आहे. ठीक आहे. वचनपत्र, वनरक्षक पदाच्या उमेदवारांनी धाव चाचणीच्या द्यावयाचं वचनपत्र. आता बघा, हे कशासाठी दिलं जाते, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही जखम झाल्या किंवा तुम्ही पडला किंवा तुम्हाला चक्कर आली किंवा तुमच्या धाव चाचणीमध्ये काही प्रॉब्लेम आला, तर तुमच्या सेफ्टीसाठी आणि त्यांच्यावर काही येऊ नये म्हणून हे वचनपत्र घेतलं जातं. तर हे सुद्धा 2 न्यायचे, एकच नाही न्यायचे, कारण की जर त्यांनी म्हटलं की आमच्यासमोर साईन मार, तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला झेरॉक्स काढायला तिथून पळत जायला लागू नये, म्हणून 2-2 झेरॉक्स प्रत्येक डॉक्युमेंटचे न्यायचे असते. एक भरून न्यायची, एक तिथे साठी ठेवायची. त्यानंतर बघा, त्यांनी काय दिलेलं आहे, जाहिरातीत प्रसिद्ध केल्याप्रमाणे शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचे शासकीय वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र व उमेदवाराचे वचनपत्र जाहिरातीतील परिशिष्ट 14 प्रमाणे असल्याशिवाय उमेदवाराला धाव चाचणी करिता प्रवेश दिला जाणार नाही. आता बघा, हे जे प्रमाणपत्र लागणार आहे, फिटनेस सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो, तर विद्यार्थी मित्रांनो हे जमलंच तर जिल्हा लेवलच्या डॉक्टरकडून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि नाहीतर आपल्या PHC म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रामधून जरी घेतलं ना, पण तो डॉक्टर MBBS पाहिजे, त्याचा स्टॅम्प आणि त्याची साईन हे महत्त्वाची असते. विद्यार्थी मित्रांनो, असं काही घाबरण्याची गरज नाही आहे. तुम्ही जर जिल्हा लेवलच्या ठिकाणून जर घेऊ शकत असाल तर चांगलीच गोष्ट आहे. आणि उदाहरणार्थ तुम्ही चंद्रपूरला राहत असाल आणि
तुम्ही आता सध्या प्रमाणात नागपुरात राहत आहे, म्हणजे तुमचं प्रॉपर चंद्रपूर आहे आणि तुम्ही आता सध्या नागपूरला राहत आहे. तर बघा, तुम्ही नागपूरवरून जरी घेतलं प्रमाणपत्र तरी चालणार आहे. तुम्ही असं काही नाही की तुमच्याच गावातील किंवा तुमच्या जिल्ह्यातील प्रमाणपत्र पाहिजे म्हणून असं काही नाही. फक्त महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणचं तुम्हाला चालणार आहे. आणि तुम्ही जर आता जरी काढलं तुमचं मैदानी चाचणी जर 1 महिन्यानंतर जरी असेल किंवा तुमचं नाशिकचं जसं त्यांनी आता घेतलं नाही तर आता जरी काढलं तर चालणार आहे. बघा, त्यांचं जे उत्तर आलेलं आहे, वैद्यकीय प्रमाणपत्र काढून ठेवावे ते 1 महिन्यापर्यंत ग्राह्य धरल्या जाईल. म्हणजे ते चालणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आताच तुम्ही काढून घ्या. तर आता मुद्दा आला विद्यार्थी मित्रांनो की विद्यार्थी हे वजनामध्ये अपात्र होत आहे का. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जर वजन कमी असेल तर नक्कीच तुम्ही अपात्र होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यांच्या जर नुसार जर तुमचं वजन जर कमी असेल हाईटनुसार तर नक्कीच ते अपात्र करणार आहे. पण आपल्या जे लिस्ट त्यांनी जाहीर केली आहे त्याच्यामध्ये असं काहीच निदर्शनात आलेलं नाही आहे. फक्त त्यांनी डॉक्युमेंट आणि उंचीमध्येच अपात्र केलेलं आहे. तरी पण तुमच्याकडे असे काही अनुभव असतील किंवा तुम्हाला अपात्र केलं असेल दुसऱ्या कारणाने तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करू शकता विद्यार्थी मित्रांनो. जर तुमच्यासोबत काही वेगळ्या पद्धतीनं अपात्र झाले असाल तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. सर्वांनी यादी चेक करून घ्या, आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे. धन्यवाद.